आता एक महत्त्वाची बातमी आहे। भारतीय शेअर बाजार तेजीत आहे। सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढलेला आहे। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे। सेन्सेक्समध्ये पहिल्याच सत्रामध्ये 1100 अंकांनी वाढ झालेली आहे। तर भारतीय शेअर बाजार आपण पाहतोय तेजीत असल्याचं चित्र आहे। सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढलेला आहे आणि सकाळच्या या पहिल्या सत्रामध्ये सेन्सेक्समध्ये काहीशी वाढ झाली आहे। सेन्सेक्समध्ये पहिल्याच सत्रामध्ये 1100 अंकांनी वाढ झालेली आहे। इकडे जगभरातले बाजार हे परत कोसळलेले असतानाच अमेरिका आणि चीन यांच्यामधलं व्यापार युद्ध हे भडकलेलं असतानाच दुसरीकडे मात्र भारतीय शेअर बाजार हा तेजीत आहे। अमेरिका, युरोप, आशिया हे सगळे शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडलेले आहेत। मात्र भारतीय शेअर बाजार हा तेजीत असल्याचं चित्र आहे। सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढलाय। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये ही वाढ झालेली असून सेन्सेक्समध्ये पहिल्याच सत्रामध्ये 1100 अंकांची वाढ झाल्याचं आपण पाहतो। निनाद झारे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। निनाद, अमेरिका असेल, युरोप, आशिया सगळे शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडलेले आहेत। मात्र भारतीय शेअर बाजार हा तेजीमध्ये आहे। एकंदरीतच सकाळच्या सत्रातलं चित्र कसं आहे? सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स साधारण 1100 अंकांनी वधारलाय। निफ्टी सुद्धा 400 450 अंकांनी वधारून पुन्हा 300 350 अंकांवरती खाली आलेला आहे। दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर TCS ही जी देशातली सर्वात मोठी IT कंपनी आहे, त्यांचे जे तिमाही निकाल होते ते अपेक्षे इतके जरी नसले तरी फार काही डिसअपॉइंटिंग बाजारासाठी नाहीत। त्यामुळे IT क्षेत्रात जे क्षेत्र गेले काही दिवस सातत्याने पडझडीचं क्षेत्र म्हणून आपण पाहत होतो, ते क्षेत्र त्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। आणि या दोन्ही कंपन्या इन्फोसिस आणि TCS या दोन्ही ज्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं वेटेज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये खूप हाय असल्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये वाढ झाली की दोन्ही निर्देशांक वाढतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अमेरिका आणि चीनमध्ये जे व्यापार युद्ध भडकलेलं आहे त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे अमेरिकेत जर मंदी आली तर कच्च्या तेलाचे भाव घसरतात आणि घसरलेलेच आहेत। गेल्या काही दिवसामध्ये $60-61 आसपास कच्च्या तेलाचे भाव आहेत। त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूपच मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत जर मंदी आली तर त्यांचा जो डॉलर आहे, जो गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने वाढतोय, तो सुद्धा खाली यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे भारताला दोन्ही बाजूने फायदा होणार आहे। कच्च्या तेलाची किंमत घसरते आणि डॉलरची सुद्धा रुपयाच्या तुलनेत किंमत घसरते। त्यामुळे आपण जे इम्पोर्ट करतो त्याची कॉस्ट कमी होणार आहे। अर्थव्यवस्थेवर जो भार अपेक्षित आहे मंदीमुळे येणारा, तो या निर्यातीची जी किंमत आहे ती कमी झाल्यामुळे तो ऑफसेट होईल आणि तो जो भार आहे तो राहणार नाही जितका पडेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहील असं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे सुद्धा भारतीय बाजार घसरणं थांबलेलं आहे आणि आज आपल्याला आशियाई बाजार घसरलेले दिसले तरी सुद्धा भारतीय बाजार मात्र तेजीत आपल्याला बघायला मिळतोय। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।